महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने काल कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी तसेच पुणे शिक्षण विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी शिक्षण संचालकांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले। महासंघाचे सरचिटणीस डॉक्टर आर.बी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर आणि ग्रंथालय परिचर या पदांच्या वेतन निश्चिती संदर्भातील विसंगती दूर करण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। हे एक दिवसाचा धरणा आहे। महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी तर्फे आम्ही धरण्याला बसलो आहे। आमच्या गव्हर्नमेंटने 2001 पासून जे मागण्या मान्य करून त्याच्या आधीपासून दिलं होतं त्याचा इम्प्लिमेंटेशन डायरेक्टर ऑफिस आणि त्यांचे विभागीय कार्यालय करत नव्हतं। त्याच्यासाठी आम्ही नोटीस दिले होते। घाई गर्दीमध्ये परवा 16 तारखेला एक पत्रक त्यांनी काढलं। सगळे मान्य करून शेवटी जो टेबल दिलं ते चुकीचे दिलं। त्याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे। ते जोपर्यंत चेंज करत नाही, आज धरणा आम्ही दिलं आहे एक दिवसाचं। जर त्यांनी चेंज केलं नाही तर 29 तारखेपासून देशभरामध्ये बेमुदत संपावर आम्ही जात आहोत। त्याचा एक भाग म्हणून पुण्यामध्ये कलेक्टर कार्यालय समोर आम्ही तिथे धरणा देणार आहे। त्याच्यामध्ये ह्या विषयाशिवाय दुसरा जो मूल प्रश्न आमचा आहे ते MIT जे विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये आमच्या 16 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे। त्यांना 10 ऑगस्ट रोजी ही मीटिंग झाली चंद्रकांत दादाबरोबर, 10 जुलै रोजी। त्याच्यामध्ये त्यांनी एक समिती गठीत करून ते सोडवण्याचं मान्य केले होते, पण त्याच्यावरती अजून कारवाई झाली नाही। त्यामुळे आम्हाला तिथे धरणा आंदोलन तिथे करावे लागणार आहे। त्याचा एक भाग म्हणून इथे पण करावं लागणार।